नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणाऱ्या उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी कृष्णा खुने नावाचा कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे आणि त्याचं उपोषण आज 6 दिवस चालू आहे। तरीही प्रशासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं आहे। कशामुळे उपोषणाकडे दुर्लक्ष करतात हे अधिकारी हे कळत नाही, पण दलित वस्तीमधला निधी जी आहे तो ओपन वस्तीमध्ये वळवून दलित वस्तीचा निधी वापरला जातो। हा निधी कोटभर रुपयाचा निधी आहे असं उपोषणकर्त्याचं मत आहे। नेमकं कोण कोण अधिकारी यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत, हा भ्रष्टाचार उघडा पाडावा, याची चौकशी करावी आणि संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या गुन्हेगार अधिकाऱ्यावर योग्य ती सरकारनं कारवाई करावी, त्याला बडतर्फ करावं आणि दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीतच वापरावा असं त्या संबंधित कृष्णा खुने या कार्यकर्त्याचं मत आहे। आपण त्यांना विचारणार आहेत की नेमकं अजून काय काय भ्रष्टाचार आहे हे त्यांना सविस्तर विचारणार आहेत। आपल्या पुढे आहेत, आपल्या सोबत आहेत कृष्णा खुने चोराखळीकर। खुने साहेब, नेमकं तुम्ही किती दिवस झाले उपोषणाला बसला? आज 6 दिवस झाले। 6 दिवस। हां. काय मत आहे तुमचं, कशामुळे? ते माझ्या दलित वस्तीमधला जो निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे त्यांनी खर्च केला आहे। बर मग जे बी दलित वस्तीसाठी जे बी काही स्कीम येईल, बाबा दलित वस्ती सुधारित योजनेमध्ये दिवाबत्ती आली तरी ते बी त्यांच्याच वस्तीमध्ये नेली जाते। जी बी निधी येईल मागासवर्गीय वस्तीसाठी तो पहिला त्यांच्याकडे गेला जातोय आणि राहिलेला निधी केलं म्हणायला माझ्या समाजामध्ये कुठंतरी करतात आणि नाही असं संपलं असं म्हणजे जाहीर थोडाफार करतात आणि बाकीचा सर्व निधी त्यांच्या समाजात नेतात। आणि ज्या समाजाला त्यांनी मागासवर्गीय वस्ती नाव दिलं त्या वस्तीमध्ये माझा समाजाचं एकच घर आहे आणि त्याला मागासवर्गीय समाज म्हणून नाव दिलं आणि सगळा निधी तिकडे खर्च केला आहे। म्हणजे एकच घर आहे म्हणून तुमच्यावर अन्याय केला त्यांनी? अन्याय केला। किती मोठा निधी आहे? हां, तो निधी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे। 1 कोटी रुपयाचा हां, भ्रष्टाचार। आता आतापर्यंत. भ्रष्टाचार केलेला काय पुरावा आहे तुमच्याकडे? म्हणजे ते मी ऑलरेडी तिथं पंचनामा केलेला, विस्तार अधिकाऱ्याने पंचनामा केलेला त्याचा अहवाल आहेत माझ्याकडे सगळे अहवालामध्ये मंजुरीचे निष्पन्न कागद झाले? आहेत, त्यांनी मंजूर करून आणलेले निधी कुठल्या अहवालामध्ये निष्पन्न झाले का? हा निष्पन्न झाले। झाले। म्हणजे विस्तार अधिकाऱ्याने सांगितलं की निधी तिथं कुठं वापरला नेमका? त्या बिरोबा वस्ती म्हणून नाव आहे त्या वस्तीचं, त्या वस्तीमध्ये एकच घर मागासवर्गीय आहे आणि तिथं पूर्ण टोटली निधी तिथं आलेला तिथं त्यांनी खर्च केला आहे। एकच घर बिरोबा वस्तीमध्ये? हां, बिरोबा वस्ती कोणाची वस्ती आहे? ते पूर्ण धनगर समाज आहे तिथं आणि मातंग समाजाचा निधी? एकच घर आहे तिथं। म्हणजे मातंग समाज असो, महार समाज असो, चांभार समाज असो, हां. हे जी दलित वस्तीचा निधी आहे हां. तो त्यांनी कुठं वापरलाय? धनगर समाजाच्या वस्तीमध्ये। बर बर। हां. आता पूर्ण काम झालं का त्यांचं? पूर्ण काम झालंय त्याचं आता- बिलं उचलली त्यांनी। बिलं उचलली आहेत? हा, त्याची पावत्या वगैरे तुमच्याकडे आहेत? आपल्याकडे बिलं उचललेलं बिलं उचललेले आहेत? हा, बिलं देणार की आपल्याला ती। कोण कोण संबंधित अधिकारी आहेत आणि तुमचा आरोप कुणावर आहे? माझा आरोप त्यांचे ग्रामसेवक, सरपंच, हां. विस्तार अधिकारी हां. आणि इंजिनियर। बर बर। हां. आता हे काम तुमचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आहे का जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून? जिल्हा परिषदकडून। मग तुम्ही वरिष्ठाला काय पत्र व्यवहार केला? हा, पत्रव्यवहार करून 2 वेळेस उपोषण केलं। हां. शिवसाहेबाला 2 वेळेस भेटलो, एक वेळेस पंचायत समितीला उपोषण केलं, 10-3ला आणि 8-5ला इथं केलं। बरं, आता CEO साहेबाचं काय मत आहे? जिल्हा परिषद शिवसाहेबांना त्यावेळेस म्हणले मी कारवाई करतो, कारवाई केली नाही। त्याच्यावर परत एकच प्रकरण माझं आयुक्तापर्यंत चालवलं त्यांनी, सरपंचाला अपात्र करण्याचं, त्याच्या पुढं कुठलीही कारवाई केली नाही। बरोबर। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचं काय मत आहे आता? त्यांनी काय माझी भेटच नाही घेतलेली। बरं, आता तुमच्याकडे कोण कोण आले? आता माझ्याकडे विस्तार अधिकारी आलेत आणि इंजिनियर आले। काय मत आहे त्यांचं? ते आणि काय बोललेलं नाही। त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वेळ द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। तुम्ही ह्याच्या अगोदर किती वेळ दिला त्यांना? त्यांना पहिल्या उपोषणाला 1.5 महिन्याचा कालावधी कालावधी दिला, पुन्हा दुसऱ्या याला 1 महिन्याचा कालावधी घेतला
तरी त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. आता अजून काय मागतात ते? वेळ आता अनेक मागतात. मला वेळ मागतात. मी म्हणलं आता मी वेळ देऊ शकत नाही, मला न्याय देतील, मी न्याय घेईन आणि तेव्हा मी घरी जाईन. बर 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 बर. हा. म्हणजे आज तुमच्याकडे अर्ज वगैरे घेऊन आले का उपोषण माघार घ्या म्हणून? हा, अर्ज नाही आणलेला, फक्त असं तोंडी चर्चा करण्यासाठी तोंडी आले. कसं काय चर्चा? हा, तोंडी कसं काय चर्चा करतात? लेखी काय दिले का तुम्हाला? लेखी नाही काय दिलं. बरं, तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे की माझ्या पूर्ण मुद्द्यावर जर चौकशी झाली हा. तरच मी इथून हलणार आहे. बर बर. 6वा दिवस आहे. हा जे उद्या 7वा दिवस होणार आहे. हा, उद्या 7 आता वाजता. तुम्ही जबाबदार कोणाला धरणार आहे? मी- समजा उपोषणामध्ये तुमचं काही कमी जास्त झालं तर कोण जिम्मेदार धरणार? याच्यामध्ये ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, नावं सांगा ज्याच्यावर आरोप आहे तुमचा डायरेक्ट. विस्तार अधिकारी नाव सांगा. साळुंके साहेब. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव नाही बरं, माहित. साळुंके साहेब. दुसरं कोण आहे? साळुंके साहेब. ग्रामसेवक काय नाव आहे? राजेंद्र गंगावणे. बरं. हां सरपंच हां ग्रामपंचायतचे. हां. सरपंचाचं नाव सांगा. सरपंचाचं सीमा अक्रू सोनटके. बर. या तिघावर आरोप आहे का? अजून हा, कोणावर आणि आरोप गट विकास अधिकारी. आहे? गट विकास अधिकारी कोण? त्यांचा अखिले. अखिले. हां. नाव पूर्ण माहीत नाही? नाही माहीत. बर. तुमच्या जीवात जर काय कमी जास्त झालं तर हे लोक. जबाबदार आहे. बरं, तुमच्याकडे काय दवाखान्याचे लोक आले होते का? आलते. पोलीस लोक आले होते? पोलीस लोक आलते. 6 दिवसामध्ये तुमची शरीराची तपासणी केली? हा, 2 दिवस झाले. तीनदा. हा, काय तीनदा. कमी जास्त काय दाखवले? हा, दाखवलं. काय कमी आहे ते शरीर? म्हणले तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. हा. ॲडमिट व्हा. तर मी म्हणलं मला ॲडमिट व्हायचं नाही, माझ्या मुद्द्यावर पूर्ण माझ्या मुद्द्याची चौकशी झाल्याशिवाय मला कुठं हलायचं नाही. म्हणजे आता दलित वस्तीमध्ये जो निधी वापरला नाही, हा बिरुवा वस्तीमध्ये जो निधी वापरला गेलाय हा. त्याची चौकशी करावी. हा, आणि त्या चौकशीमध्ये गुन्हेगार निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. योग्य ती काय कारवाई करावी अपेक्षा आहे? ते त्यांच्याकडनं जे निधी तिकडं नेला हा. त्या निधीचे पैसे शासनानं भरून घ्यावे. हा. आणि माझ्या समाजामध्ये जी आलेले निधी आहे तो निधी माझ्या समाजात खर्च करावा. आणि त्या अधिकाऱ्यांना द्यावं का? जे अधिकाऱ्यावर कारवाई करावी. हां. हा, सस्पेंड करावं, त्यांना बडतर्फ करावं, काय जी योग्य ती कारवाई आहे ती करावी. तर या ठिकाणी कृष्णा खुने यांचं म्हणणं आहे, माझ्या जीवितास काय जर बरं वाईट झालं तर सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी गुन्हेगार राहतील. बिरोबा वस्तीमध्ये जो निधी अनधिकृत वापरला आहे तो निधी माझ्या दलित वस्तीमध्ये वापरावा. आणि ज्याने हा खोडसाळपणा केला, ज्याने हा भ्रष्टाचार केला, ज्याने दलित वस्तीचा निधी दलित समाजावर अन्याय करून दुसऱ्या बिरोबा वस्तीमध्ये जो निधी वाटप केला, वापरला, त्या वस्तीची सुधारणा केली की जी दलित वस्तीची सुधारणा करायची होती ती सुधारणा बिरोबा वस्तीची केली. अशा गुन्हेगारवरतीच्या, भ्रष्टाचारवरतीच्या आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. माझ्या दलित वस्तीमध्ये निधी वापर करावा आणि संबंधिताला बडतर्फ करावा, त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशीच कृष्णा खुने यांची मागणी. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग संबंधित अधिकाऱ्यावर कशा पद्धतीनं कारवाई करत आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात असावे. विचार खरे ते खरे आणि खोटे ते खोटे असावे. धन्यवाद चोराखळीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.